इथून तो ट्रेक चालू होतो। हा तो ट्रेकिंग स्टार्टिंग पॉईंट आहे इथून कड्यावरच्या गणपतीसाठी जायला आणि शेप किल्ल्यापाशी जायला। आणि इथं तुम्ही त्या गाड्या अशा पार्क करू शकता। व्हिडिओ मी असा काढला आहे कारण की आम्ही रात्री आलो होतो, तर रात्रीच्या अंधारात काय जे स्पॉट आहेत ते घेता आले नाहीत, म्हणून येताना माघारी मी उजेड पडला होता तेव्हा शूट केलेलं आहे। तर दोन्ही मी मर्ज करेल आणि तसा व्हिडिओ टाकेल। रात्री जाताना खूप काही दिसत नव्हतं त्याच्यामुळे। जय शिवराय मित्रांनो, आम्ही चाललोय आज एअरपोर्टला म्हणजेच विकटगडला। आज आहे 1 जानेवारी 2026। दरवर्षीप्रमाणे आम्ही नवीन किल्ल्यावरती जात असतो। आजही नवीन किल्ल्यावरती चाललोय। आम्ही 4 आहे आत्ताशी, अजून 2 जण येतात। ते दोघं पण आलेले आहेत आता आपली ट्रिप चालू होणार आहे। बघू तिथे गेल्यावरती तुम्हाला सांगतो कसं जायचं, कुठं जायचं, किती टाइम लागेल वगैरे। भेटूया तिथं। पॅक होऊन आम्ही निघालोय आता, गाड्या निघाल्यात। खूप थंडी आहे, खूप जाम थंडी आहे, जाम। मजा येणार आहे खूप सारी, माझ्या तर खूप येणार आहे, बघूया। मित्रांनो, वरतून आपल्याला असं व्ह्यू दिसतोय। आपण माथेरानच्या घाटात आहे आता, अजून पोचलो नाही आहे आपण पायथ्याला, म्हणजे जिथून ट्रेक स्टार्ट होणार आहे ना तिथं आपण पोचलेलो नाही आहे। मस्त व्ह्यू दिसतोय इथून। आता पोचलोय आपण माथेरानच्या पार्किंगला, गाड्या लावलेल्या आहेत आपण आता। आणि आता आपण रोड पट्टी कुठं आहे ते शोधणार आहे। इकडं गाडी पार्किंग आहे, गाडी पार्किंगचे चार्जेस पण आहेत। मित्रांनो, गाडी वगैरे लावली आम्ही आता आम्ही चाललोय किल्ल्याच्या दिशेने। वरती आम्ही गाडी का लावली आहे कारण की वरतून ट्रेक जरा सोपं आहे आणि खालून जरा लांब आहे, त्याच्यामुळून आम्ही वरती गाडी लावलेली आहे। आता आम्ही सरळ अशा रस्त्याने चाललेलो आहे, अंधार आहे खूप। मित्रांनो, पार्किंगपासून आपण पट्टी शोधलेली आहे आणि त्या रोड पट्टीवरनं तुम्हाला गडगडणी खालच्या दिशेने जायचं आहे आणि जिथं डायरेक्ट तुम्हाला एक पाटी दिसेल कड्यावरच्या गणपती, तिथपर्यंत तुम्हाला नॉनस्टॉप जायचं आहे। मित्रांनो, आपण अशा स्पॉटला पोचलोय जिथं आपल्याला गणपती दिसतोय। बघा, कड्यावरचा गणपती दिसतोय अंधारात, पहाटे 4 वाजता। चला आपण आता घंटी वाजवूया आणि गणपतीचं दर्शन घेऊया। ही घंटन घेऊयात गणपती। वाव, ब्युटिफुल। मोरया। घंटा वाजून आपण ट्रेक स्टार्ट करतो। ट्रेक बघा असं आहे, अंधारात दिसत नाहीये, पण आपण स्टार्ट करूयात। चला। आपण रस्ता आहे। थोडंसं खाली आल्यावर तर आपल्याला छोटीशी, एकदम छोटी खूप आहे आणि त्यामध्ये आपल्याला महादेवाची, गणपतीची आणि पिंड आहे। मस्त आहे एकदम। परत इथून आपल्याला खालीच जायचं आहे जरासं, म्हणजे खडतर वाट आहे, मध्ये मध्ये पायऱ्या आहेत। मस्त आहे, जरा अंधारच आहे त्याच्यामुळे जरासं आहे रिस्की। आता इथून असा पॉइंट आहे की एक रस्ता जातोय, हा जो रस्ता आहे तो कड्यावरच्या गणपतीला जातोय
आणि इकडचा रस्ता आहे तो पे फोर्टला जातो. हे बघा इथं बोर्ड आहे. बोर्ड मिस नका करू. बोर्ड तुम्हाला लगेच कळून येईल बोर्ड कुठे. चला चला चल चल चला चला थोडस अर्ध्या तासात पोहोचलो आपण. ते मला टॉर्च दे मोठी आहे. तसा रिस्की आहे जरासं मित्रांनो. मी तुम्हाला जेव्हा उजेड होईल त्याची फोटेज परत एकदा ॲड करेल कशी रिस्की येते वगैरे. इथे येण्यासाठी आपल्याला 2 रस्ते आहेत. एक माथेरानच्या घाटातून तुम्ही आलात ना तर एक स्पॉट असा आहे जिथून आपल्याला फक्त बोर्ड लागतो, तिथं कड्यावरचा गणपती वगैरे लिहिलेला आहे. तिथून चालत आला तर तरी चालतंय, पण तिथून येण्यासाठी आपल्याला खूप टाईम लागतो. आणि तुम्ही डायरेक्ट वरती तुमची प्रायव्हेट गाडी असेल किंवा तुम्ही कर्जत स्टेशनवरनं टॅक्सी घेतली असेल तर तुम्हाला डायरेक्ट आहे तिथं तुम्हाला घेतात आणि तिथं काही टॅक्सीचे पैसे असतील ते घेतील. प्रायव्हेट गाडी आलं तर तुमची गाडीचे पार्किंगचे पैसे घेतील तिथं काय असेल ते व्हिडिओमध्ये आहेत, तुम्हाला दिसतील चार्जेस काय आहेत ते. तिथं गाडी लावली तिथून तुम्ही डायरेक्ट रुळपट्टी शोधायची आणि रुळपट्टीच्या दिशेने यायचं आणि तिथूनच खालच्या दिशेने तसा रुळपट्टी खाली खाली जाते अशी खाली खाली जायचं. डायरेक्ट तुम्हाला कड्यावरच्या गणपतीची पहिली एक घंटी दिसेल, तिथून तुम्हाला कड्यावरचा गणपती स्पष्टपणे दिसेल. आणि दुसरी घंटी येते तिथं आता कलर वगैरे केलेला आहे. तिथून पायऱ्यांमधनं तुम्हाला खाली उतरायचं एकदम व्यवस्थित. आता आम्ही अंधारात चाललेलो आहे, चालतोय पुढं हळूहळू रस्ता मार्ग दाखवतो कारण मी कॅमेरा धरला आहे त्यामुळे थोडं त्याच्याकडे. आता या किल्ल्याच्या इतिहासात काही नोंद नाही आहे, पण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो आहे तो धान्य साठवण्यासाठी वगैरे ठेवला जात होता. म्हणजे इथं ज्या गुफा आहेत त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी ठेवला जात असे. इकडं छोटा रस्ता आहे नीट या. अशा वरपर्यंत पायऱ्या गेलेल्या आहेत. अरे संपणारच 2026 मध्ये सगळं. इथून आपल्याला परत असं खाली जायचंय. अरे निवांत एवढं काय ते पकडून देतो. मित्रांनो जागोजागी अशा पायऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे उतरायला जरासं सोपं आहे. जर या पायऱ्या नसत्या ना म्हणजे दगड रचलेली आहेत आणि काही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहेत, आणि जर नसतीच तर मग फार हाल झाले असते जायला. पण सुरुवातीला तुम्हाला किल्ल्यावर जाण्यासाठी त्या घंटीपासनं उतरायचं आहे खाली आणि नंतर परत वरती ट्रेक चालू करायचं. वरती जायला बघा अशा शिड्या आहेत. अंधारात जावं लागतं. नाही मी जातो, तो टॉर्च मारतो. येऊ कुठकी आहे बाई बघू ना. अयो इथं तिरकीच आहे, इथून रिस्की आहे मित्रांनो जरासं कारण की चिडीच तिरकी आहे. या टॉर्च खालून एक लागल्यास. हां ये दिसते ये. खतरनाक मित्रांनो. इथून परत मित्रांनो आम्ही पोचलोय वरती, म्हणजे मंदिराच्या बाहेर पोचलेलो. आता आमचा मॅगीचा प्लॅन चाललेला आहे इथं आणि समोरच सनराईज होतोय. आता मी टाइम लॅप्सला लावतोय.
मित्रांनो मॅगी खायला आम्ही लवकर पोहोचलोय, भूक लागली. आता टाइम लॅपला आम्ही व्हिडिओ लावलो, त्याच्यामुळे मॅगीचं बेट ठेवलेलं आहे आम्ही 6 जणांनी. पाणी तापलेलं आहे मस्त पैकी. इकडे घे बस तू झाला मसाला मस्त मॅगी झाली मित्रांनो. ह्याचा ब्लॉग मध्ये आपल्याला सकाळपासून आम्ही काही प्राधान्य प्रयत्न आहे केले. बघा. आता ह्यांनी काहीच केलं नाही, हा फक्त ब्लॉग साठी घेऊन बसलाय. दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे vlog मध्ये. नाहीतर शेअर होणार नाही. कळलं? मॅगी माझी मला चालतंय यांनी काही काम नाही केलं. अरे येताना खूप अंधार होता म्हणून जातानाचा व्हिडिओ ॲड करतोय. ते झाड आहे ना, इथून आपल्याला असं वरती यायचं आहे. इथून खाली आहे आणि समोर जो दिसतोय आपल्याला इथं तो आहे बुरुज. सरळ वरती आलो ना की आपल्याला डायरेक्ट वरती मंदिर दिसतंय. मित्रांनो असंच इथून आपण इथे आलेलो आहे इथे, पण पायऱ्या तुम्ही बघू शकतायत किती खराब झालेल्या आहेत. असंच ह्याच पायऱ्यावरनं आपल्याला वरती जायचं आहे. चला जाऊयात. खूप हालता येत त्या, रिस्की आहे खूप. ठीक आहे, आणि समोरचं आहे ते आपलं डेस्टिनेशन बघू शकताय तुम्ही. तुटलेल्या पायऱ्या आहेत, इथून आपण वरती आलेलो आहे. हा आहे तो माथेरान आहे आणि हा आहे तो पॅनोरमा पॉईंट आहे. इथून आपण टॉपला आलो आहे. टॉपला आल्यावरती आपल्याला दत्त महाराजांचं मंदिर लागतं आहे आणि समोरच आपल्याला दिसतोय तो लख चंदेरी किल्ला. धुक्यात हरवलेला आहे पूर्ण, पण दिसतोय. मस्त व्ह्यू आहे. चला मंदिराचं आपण दर्शन घेऊया आता. पूर्ण असा व्ह्यू आहे ना, क्वालिटी आहे. चालू आहे आजूबाजूचा परिसर असा आहे. खाली नेरळ शहर आहे आणि आजूबाजूचा परिसर. आणि आता आपण चाललेलो आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये चरण पादुका आहेत आणि समोरच आहे ते दत्त महाराज. इथं स्वामींचा फोटो आहे आणि या साईडला पण एक स्वामींचा फोटो आहे. मंदिराचं बांधकाम विटाने झालेलं आहे पूर्ण असं. आणि समोरच बघितलं ना तर भयानक असं पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे हिवाळा आहे पण पाऊस पडतोय बारीक बारीक. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला किल्ल्याचा ते नक्की कळवा. आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांना. आणि असेच ट्रॅव्हलिंगचे आणि किल्ल्यांचे व्हिडिओ मी टाकत असतो माझ्या चॅनलला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब पण करून ठेवा. चला आपण जाता कुठलं स्पॉट आपल्याला भेटतोय का तो पाहू. त्याचा पण व्हिडिओ यामध्ये अटॅच करेल मी. बघूया चला. त्यापासून आपण इथून आलो खाली तर आपल्याला स्वामींचं मठ आहे इथे, पण या साईडला बंद आहे. आज जाऊन बघूया. लॉक तर आहे. या साईडने बंद आहे. इकडे असं आहे. इकडून आपण जाऊया वरती कारण की आपले मित्र त्या साईडला आहेत. मठ आहे, मठ स्वामी समर्थांचा. आपल्याला औषध दिसत आहेत कशाच तरी.
पण इथे कुठेच उल्लेख नाही आहे कशाचा. आलो इथे आपण पॉइंटला. बुरुज एक, पण बुरुजाची खूप सारी पडझड झालेली आहे. हे बघू शकताय तुम्ही, सगळी पडझड झालेली आहे. इथं पायऱ्यांचे औषध दिसतात इथं. वरती जाण्याचा प्रयत्न करूया. आणि इथून आपण दिसतोय की आपण इथून असं आलो होतो रात्रीच्या अंधारात. बापरे, आता डेंजर वाटतंय. रात्री काहीच दिसत नव्हतं त्यामुळे इझी वाटत होतं. आणि इथून मागं पूर्ण आपल्याला पेप म्हणजेच विकटगड दिसतो. इथे दिसतोय तो चंदेरी किल्ला. बापरे, आणली ना. मित्रांनो, आपण खाली डिसेंडिंग करतोय आता. पण ह्या साईडला एक महादेवाचं मंदिर आहे असं मला माहीत पडलं आहे सध्या. तर आपण जाऊन येऊयात. तिथे प्राचीन महादेव मंदिर आहे इथं. पाण्याचे टाकी मित्रांनो, हो पाणी आहे की पाणी भरणं येत आहे. बहुतेक बारमाही टाक्याने बारमाही भरलेलं पाणी असतं इथं. समोरच आपल्याला भग्न अवस्थेत पडलेलं हे शिवमंदिर दिसतं. चढताना तर काही दिसलं नव्हतं आपल्याला पायऱ्या, पण उतरताना बघा असे दिसतात. ते डेंजर, खतरनाक. रिस्की पॅच आहे खूप, पण उतरवू आपण कसं तरी. धरून उतरावं लागते. इथं तर भाई धरायलाच काय नाही आहे. आहिस्ता आहिस्ता उतरायला लागतं. अयो, एक तर पायरी हलतीये. डेंजर, ऐसा खतरनाक असं आहे. अशा तऱ्हेने आपण किल्ला उतरलेलो आहे. हा रॉक बघा कसा आहे. आणि दोघांच्या मधून आपल्याला माथेरान दिसतंय. खतरनाक भाई. पूर्ण कातळ काढायचं, पूर्ण कातळ काढायचं, खाली जायचं. येताना आपल्याला व्हिडिओ काढता आलेला नाही आहे, म्हणून आपण जाताना व्हिडिओ काढतोय. खालचा टप्पा उतरल्यावर म्हणजे किल्ल्यावरनं खालचा टप्पा उतरल्यावर आपण या स्पॉटला येतो. इथे एक खिंडीचा प्रकार आहे.
2 डोंगरांच्या मध्ये एक मोठी जागा, खाली जागा आहे आणि परत वरती जायचं. तसा रस्ता आहे यायचा आणि खाली दरी आणि मागच पेब म्हणजेच विकटगड आणि ह्या साईडला आहे तो माथेरान. मित्रांनो, जाताना खूप अंधार होता म्हणून या शिड्यांचा नीट व्हिडिओ आला नाही. आता काढतो आपण. इथून आपण पेपगडला जाऊन आलोय. आता कड्यावरच्या गणपतीकडे चाललोय. मोरया रे बाप्पा मोरया रे. मित्रांनो, कड्याच्या गणपतीपर्यंत आपण पायी चालत असताना आपल्याला वाटेत बघा हे दृश्य दिसतंय. समोर आपल्याला कड्यावरचा गणपती दिसतोय. इकडेच आपल्याला कलावंतीन आणि प्रबळगड दिसतंय. या साईडला आपल्याला ताहुली आणि चंदेरी किल्ला दिसतोय आणि समोरच आपल्याला प्रबळगड दिसतोय. मित्रांनो, आम्हाला हे माकडं दिसतात आहेत, जवळ आलेले आहेत. ते आम्हाला हे करतात आहेत, टेन्शन देतात आहेत. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इथं गणपतीची मूर्ती आहे. साईडला आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते. अशा तऱ्हेने आपला पेब किल्ला आणि कड्यावरचा गणपती फिरून झालेला आहे. आता आपण आलेलो आहे रुळपट्टीवर. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे कड्यावरच्या गणपतीच्या इथे स्पॉटला. खाली जाऊन आलोय आपण आणि आपण हा व्हिडिओ वा मस्त. आणि माथेरानवरनं आपण सरळ खाली आलो होतो. असं तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला हा स्पॉट दिसेल आणि थोडंसं पुढे गेलात ना, इथून तुम्हाला खाली उतरायचं. इथे एक स्पॉट आहे, इथे एक घंटी आहे, इथून खाली जायचं आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो, आपला कड्यावरचा गणपती आणि पेब फोर्ट म्हणजेच विकटगड फिरून झालेला आहे. आता आपण चाललेलो आहे माघारी. आपली गाडी जी आहे ती आपण माथेरानच्या पार्किंगला लावलेली होती. आता त्या जसं आलो होतो त्या रस्त्याने तसंच आपण माघारी जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास नक्की शेअर करा. आणि असेच मी ट्रॅव्हलिंगचे आणि किल्ल्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.